Hello everyone, we are back with new exciting Himalayan trek video. So stay with us till the end of the video. Let's start with our backpack. Being a Himalayan trek, make sure तुम्ही बऱ्यापैकी विंटर वेअर्स कॅरी करा, कारण मे महिन्यामध्ये सुद्धा तिकडे थंडी भरपूर असते. सो आय एम कॅरिंग कपल ऑफ सॉक्स पेअर, ट्रॅक पॅन्ट्स, थर्मल वेअर, टॉयलेटरीज, ड्राय फ्रूट्स, मोस्ट इम्पॉर्टंट युअर ट्रेकिंग शूज. ट्रेकिंग शूज घेताना सोल व्यवस्थित जाड बघून घ्या. वी रिच दिल्ली विथ अवर ट्रेकिंग ग्रुप. दिल्लीवरून आपण बाय रोड मनालीला जाणार आहोत. दिल्लीच्या गर्दीमध्ये वेळ न घालवता मी डायरेक्टली तुम्हाला आमच्या बेस कॅम्पवर घेऊन जात आहे. मनालीच्या अलीकडे 21 किलोमीटरवर नग्गरमध्ये हा बेस कॅम्प आहे. इथला कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. ओव्हरनाईट जर्नीमुळे एक दिवस रिलॅक्सेशनसाठी फ्री होता. सो आफ्टर अ क्विक फ्रेशन अप, एव्हरीबडी इज एन्जॉईंग देअर फ्री टाईम विथ थोड्याफार ट्रेकिंग ॲक्सेसरीज घेण्यासाठी आम्ही नगर मार्केटमध्ये गेलो होतो. इथला वेदर कधीही चेंज होऊ शकतो. मेक शुअर यू कॅरी रेनकोट और पॉन्चो. सो ॲज आय सेड, पाऊस सुरू झाला, त्यामुळे आम्ही बेस कॅम्पला परत आलो. तर हा आमचा टेंट आहे. अँड दिस इज आवर कॅन्टीन ॲट बेस कॅम्प. इथल्या कडाक्याच्या थंडीत गरमागरम ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची वेगळीच मजा आहे. नेक्स्ट डे आपण ॲक्लायमटायझेशन वॉकसाठी निघालो आहोत. इथल्या वेदर आणि अल्टिट्यूड बरोबर आपली बॉडी ॲडजस्ट होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. येताना आम्हाला इथली लोकल मुलं क्रिकेट खेळताना दिसली. मग काय, क्रिकेट खेळण्याचा मोह कोणाला आवरेल. सगळ्यांनीच क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. बेस कॅम्पवर परत आल्यानंतर आम्ही रॉक क्लाइम्बिंग सारख्या अनेक ॲक्टिव्हिटीजचा ट्रेलर अनुभवला.
नेक्स्ट डे ब्रेकफास्ट नंतर आम्ही ट्रेकला सुरुवात केली. मनालीमधल्या वशिष्ठ आश्रमपासून आमचा क्लाइंब सुरू झाला. अल्पाईनच्या जंगलातून आणि अल्टिट्यूडवरून दिसणाऱ्या व्हॅलीबरोबर मनात एक वेगळीच ऊर्जा आली. Come on, come on. दिसला? 1-1.5 तासाच्या क्लाइंब नंतर एव्हरीवन इज रिलॅक्सिंग. सो साधारण 5 ते 6 तासाच्या ट्रेक नंतर रीच अवर फर्स्ट कॅम्प राणीथच. वेलकम ड्रिंक आणि लंच नंतर वी स्टार्टेड एक्सप्लोरिंग द प्लेस अराउंड. बट अनफॉर्च्युनेटली संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू झाला आणि त्याबरोबरच स्लाईट स्नोफॉलसुद्धा. त्यामुळे 7ला डिनर करून आम्ही टेंटमध्ये झोपायला गेलो. नेक्स्ट डे वेदर पूर्ण क्लिअर झाल्यामुळे एव्हरीवन वॉज रेडी विथ न्यू स्ट्रेंथ. दिस इज आवर टेंट. बेस कॅम्पपेक्षा हा बऱ्यापैकी छोटा आहे. समोर फ्रेशली पडलेला स्नो दिसतोय. ब्रेकफास्ट नंतर वी स्टार्टेड अवर फर्दर क्लाइंब. हे आमचे गाईड आहेत. मेक शुअर यू स्टॉप ॲट एव्हरी टर्न अँड कॉर्नर. कारण निसर्गाची ही सुंदरता डोळ्यात कितीही साठवून घेतली तरी मन भरत नाही. वाटेत लागणारे झरे, वॉटरफॉल, हे प्युअर मिनरल वॉटर हे पिल्यामुळे थकवा कुठल्या कुठे नाहीसा होतो.
सगळ्यांनी स्नो स्लायडिंगचा आनंद घेतला. जोबडी कॅम्पला परतल्यानंतर नेक्स्ट डे रिटर्न जाण्याची इच्छा होत नव्हती. जाताना आम्हाला पांडुरुपा हे प्लेस लागलं. मान्यता आहे की पांडव वनवासात असताना त्यांनी इथे शेती केली होती. आता इथे छोटा तलाव तयार झाला आहे. सेतन गावातून जाताना ह्या बुद्धिस्ट टेम्पलची सुंदरता आणि पॉझिटिव्हिटी वेगळीच होती. सेतन गावातून उतरताना आम्ही चाचाच्याशी धाब्यावर थांबलो. इथे झळकलेल्या भारताच्या झेंड्याला बघून विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा अभिमान आणि अंगावर शहारे घेऊन आम्ही पुढे निघालो. प्रेणी गावातून जाताना इथली जीवनशैली, इथल्या शाळा, इथल्या लोकांचे व्यवसाय याचे वेगळेच दर्शन घडले. सो वी कम्प्लीटेड आवर ट्रेक. ला जाताना काहीतरी वेगळंच मिळवल्याची आणि अनुभवल्याची भावना मनाला लागून राहिली होती. ट्रेक संपलेला आहे. खत्म हो गया ट्रेक. हे आमचे अमेझिंग ग्रुप लीडर प्रशांत सर. He was very calm, steady throughout the trek and managed the trek so well that it was very comfortable, still adventurous experience for everyone. Please like, share and subscribe.